हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आय होप तुमचा सर्वांचा नर्सिंग सीईटीचा स्टडी खूप चांगल्या पद्धतीने चालू असणार आहे. तर मित्रांनो, आपलं आजचं जे लेक्चर असणार आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पी-वाय-क्यू सीरीज बघतोय. तर पी-वाय-क्यू सीरीजमध्ये आपण शिफ्ट 3चा पेपर बघतोय 2025चा. ओके, तर त्यापैकी आपला नर्सिंग ॲप्टिट्यूड हा जो सब्जेक्ट आहे, तर तो सुरू आहे. आणि याचे जे पहिले 10 क्वेश्चन्स आहेत, तर ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितले होते. ज्यांनी अजूनपर्यंत शिफ्ट 3च्या पेपरचे पहिले 10 क्वेश्चन बघितले नसतील, तर त्यांनी सर्वात पहिले ते क्वेश्चन्स कंप्लीट करा. त्यानंतर या सेकंड टॉपिककडे या. ओके, तर 10 क्वेश्चन करून झालेले आहेत आणि रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत तर ते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वात पहिले मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की जोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत कुठल्याच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ओके, त्यामुळे जर तुम्हाला नवीन व्हिडिओ जर लवकर ॲक्सेस जर लागत असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो नक्की सांगा. कारण की विद्यार्थी सध्या काहीच कमेंट करत नाही, फक्त व्हिडिओज बघतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील काय असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारत चला. तुम्ही जर कमेंट जर केल्या तर मला समजेल की तुमच्यापर्यंत काय म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन देणं अजून गरजेचं आहे किंवा तुम्हाला कोणते डाऊट्स येत आहे, मग त्या रिलेव्हंट आपण इन्फॉर्मेशन व्हिडिओजमधून देत जाऊ. ओके, तर आपले आहेत ते पहिले 10 क्वेश्चन झालेले आहे. तर 10वा हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, बट ॲक्च्युअली याचं आन्सर जे आहे ऑस्मोसिसमध्ये लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन जात असतं अगेन्स्ट द सेमी परमेबल मेम्ब्रेन. आणि याच्यामध्ये जर मेनली आपण बघितलं तर जे सॉल्व्हंट आहे तर सॉल्व्हंटची मूव्हमेंट होत असते आणि डिफ्युजन जे आहे तर डिफ्युजनमध्ये सोल्यूटची मूव्हमेंट होत असते. ओके, तर एवढा एक टॉपिक तुम्ही क्लिअर करून घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल, मे बी त्यांच्या चुकी ध्यानात पण आलेली नसेल, त्यामुळे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कोणी सांगितलेलं पण नाही. असं कधी-कधी सांगता एखाद्या क्वेश्चनचं रॉंग आन्सर पण सांगण्यात गेलं तरी पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, तर 10वा क्वेश्चन पण झाला होता आपला रॉडॉप्सिनचं आन्सर आपण सांगितलं होतं इथे. रॉड्स मी तुम्हाला सांगितलं होतं. रेटिनॉल, व्हिटॅमिन ए बद्दल सर्व इन्फॉर्मेशन या एमसीक्यूची मी दिलेली आहे. तर आजचा जो पहिला एमसीक्यू आहे आपला बघा, डॉक्टर्स हू आर स्पेशलाइज इन द स्टडी, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ द कॅन्सर. ओके, इथं काय विचारलंय तुम्हाला, कॅन्सर आर कॉल्ड एज. असे जे डॉक्टर्स आहेत किंवा अशा ज्या नर्सेस आहेत, नर्सेस पण असू शकतात. प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांचं स्पेशलायझेशन असतं असं नाही. ऑन्कोलॉजिस्ट जसे डॉक्टर्स असतात तसं एम-एस-सी नर्सिंगचा जो प्रोग्राम आहे, तर एम-एस-सी नर्सिंगमध्ये मेडिकल, सर्जिकल नर्सिंगमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात. तर त्यामध्ये ऑन्को पण आपल्याला स्पेशल सब्जेक्ट घेता येतो. तर ऑन्कोलॉजिकल नर्स आपण पण स्पेशली बनू शकतो. ओके, तर असे कोणी मेडिकल प्रोफेशनलची व्यक्ती जे कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये काम करतात तर त्यांना काय म्हटलं जातं. ओके, किंवा आता याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला डॉक्टर विचारलंय तर जिथे ऑन्कोलॉजिस्ट येईल तर ऑन्कोलॉजिस्ट त्याचा आन्सर असणार. ओके, कार्डिओलॉजिस्ट जे आहे तर कार्डिओलॉजिस्ट कशाच्या रिलेटेड असतात, तर जिथं पण हार्टच्या रिलेटेड आहे त्याला आपण म्हणतो कार्डिओलॉजिस्ट. त्यानंतर डर्मेटोलॉजिस्ट इज रिलेटेड टू युअर स्किन अँड नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे आपल्या जे किडनीज आहेत तर किडनीज रिलेटेड जे पण डॉक्टर्स असतात त्यांना आपण नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो. आता इथं नेफ्रोलॉजी आणि युरोलॉजीमध्ये मित्रांनो थोडा डिफरन्स आहे. जे युरिनरी सिस्टमबद्दल काम करतात, फॉर एक्झाम्पल युरेथ्रा असेल, युरिनरी ब्लॅडर असेल आणि किडनी स्टोन असेल. ओके, तर ते सर्व कशामध्ये येतात, तर ते सर्व जे डिसीज कंडिशन आहेत तर ते येतात युरोलॉजी अंडर. आणि नेफ्रोलॉजी जे आहे तर नेफ्रोलॉजी याच्यामध्ये किडनीचे इन्फेक्शन्स वगैरे किंवा सीकेडी किंवा मग आपलं जे क्रोनिक किडनी डिसीज आणि ॲक्यूट किडनी डिसीज तर ते सर्व नेफ्रोलॉजीच्या अंडर येत असतं. त्यानंतर डर्मेटोलॉजीमध्ये आपण स्किनचा स्टडी करतो. आता तुम्हाला एक मी क्वेश्चन विचारतोय की इंट्युगमेंटरी सिस्टम म्हणजे काय असतं. ओके, आता डर्मेटोलॉजी आलंय म्हणून तुम्हाला विचारतोय मी की इंट्युगमेंटरी सिस्टममध्ये काय आपण स्टडी करतो आणि इंटिग्रेटरी सिस्टममध्ये आपण कशाचा स्टडी करतो. तर हे दोन्ही टॉपिक सांगायचे आहेत. जे विद्यार्थी आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमध्ये आहेत तर हे दोन्ही पण वर्ड्स आपण तिथे डिस्कस केलेले आहेत. डर्मेटोलॉजीच्या रिलेटेड आहे याच्यापैकी एक वर्ड, तर त्यांना याचा आन्सर माहीत असेल. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट एमसीक्यू बघा, इम्पॉर्टंट आहे हा पण एमसीक्यू. द ह्युमन बिंग हॅव 4 टाईप ऑफ टीथ. ओके, आता इथं ह्युमन बिंगचा जे टीथचा फॉर्म्युला आहे 2 1 2 3, तर हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. त्याच्यामध्ये इन्सायझर, त्यानंतर कॅनाइन्स, सर्वात पहिले येतात कॅनाइन्स, त्यानंतर इन्सायझर, त्यानंतर प्रीमोलर आणि मोलर. 2 1 2 3 असा याचा फॉर्म्युला असतो. ओके, 2 1 2 3. आता 2 1 2 3 21 23 असं पण ध्यानात ठेवू शकता किंवा 2 1 2 3 असं ध्यानात ठेवू शकता किंवा 2 1 2 3 असं ध्यानात ठेवू शकता. आता मी भरपूर वेळेस हा फॉर्म्युला वाचला बट विसरून जायचो. पण विसरून जायचो. हा कायम शॉर्ट टर्म मेमरीमध्ये राहत होता. म्हणून मी याची थोडीशी ट्रिक बनवली की 2 1 2 3 2 1 2 3 किंवा मग 21 23. आता तर माझ्या सध्या 21 23 असं जरी आलं तरी पण लगेच समजून जातं की हा ह्युमन टीथचा फॉर्म्युला आहे. ओके, आता याच्यापैकी सर्वात पहिले जे येतात तर सर्वात पहिले कोणते येतात, कॅनाइन येतात. कॅनाइन्स म्हणजे काय, जे आपले समोरचे दात असतात हे किती असतात, वरती 2 खाली 2. त्यानंतर जो इन्सायझर आहे तर तो असतो. ओके, इन्सायझर 1 म्हणजे एका साईडला. आता हा जो फॉर्म्युला आहे तर हा तुमचा एका साईडचा असतो. फॉर एक्झाम्पल अप्पर साईडचा राईट भाग किंवा अप्पर साईडचा लेफ्ट भाग. ओके, तर आता 2 1 आता इथं काय येणार, इन्सायझर. इथं 1चा आय आणि खालचा इन्सायझर तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर येतात प्रीमोलर. ओके, आणि त्यानंतर येतात मोलर.
असा हा फॉर्म्युला आहे, तर तो ध्यानात ठेवायचा आहे 2, 1, 2, 3. आता आपण ज्यावेळेस अडल्टमध्ये असतो, तर अडल्टहूडमध्ये आपले हे जे मोलर दात आहेत, तर मोलरपैकी 2-2 असतात. बट ज्यावेळेस तुम्ही 20-22 क्रॉस करता, मग त्यावेळेस तुम्हाला जे अक्कलदाढ आपण त्याला म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये विस्डम टीथ असं पण म्हटलं जातं. तर याच्यापैकी एक जो आहे, तर तो लेट एजमध्ये येत असतो. 22-23च्या एज नंतर मोस्ट ऑफ जणांना येण्यामध्ये सुरू होतं. काही जणांना येत असतील किंवा काही जणांना येतील नंतर. ओके. तर याला आपण काय म्हणतो, हेटेरोडॉन्ट असं पण म्हणतो. हेटेरो म्हणजे काय, मल्टिपल्स. थिडोकॉन्ट. त्यानंतर हे जे बाकीचे आहेत, तर हे सर्व रॉंग आन्सर्स आहेत. हेटेरोडॉन्ट जे आहे, तर हेटेरोडॉन्ट हा फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला एक्झाममध्ये हा फॉर्म्युला पण विचारू शकतात. मागच्या वर्षी आपण जे पण काही MCQ सेशन्स घेतले होते, तर त्यामध्ये आपण हा MCQ घेतला होता आणि ॲज इट इज MCQ पेपरमध्ये आला होता. तर तुम्हाला हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे. 2:1, 2:3. ओके. CIPM हे पण तुम्ही ध्यानात ठेवू शकता. CIPM. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, द प्रोटीन फाउंड इन कार्टिलेज. आता कार्टिलेजेस काय असतात हे सर्वात पहिले तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर आपले जे 2 बोन्स असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, तर कनेक्टिव्ह टिश्यूपैकी एक टाईप आहे कार्टिलेज. आता कार्टिलेज पण व्हेरियस टाईपचे कार्टिलेज असतात. त्यामध्ये सर्वात पहिले जर आपण बघितलं, तर आपले आर्टिक्युलर कार्टिलेज असतात, त्यानंतर फायब्रो कार्टिलेज असतात. ओके. तर कार्टिलेजचे व्हेरियस टाईप्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर आता हे कार्टिलेजचं मेन फंक्शन काय असतं, की सपोर्ट प्रोव्हाईड करतात. त्यानंतर बोन्स आहेत, तर 2 बोनमधलं जे फ्रिक्शन होतं, तर ते फ्रिक्शन वगैरे प्रिव्हेंट करण्याचं काम, त्यानंतर ऑर्गनची एखादी कॅव्हिटी वगैरे फॉर्म करण्यामध्ये हे जे कार्टिलेज आहेत, तर ते मेनली हेल्प करत असतात. आता कार्टिलेजमध्ये जे प्रोटीन फाउंड होतं, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण कॉन्ड्रिन हे जे प्रोटीन आहे, तर ते याच्यामध्ये फाउंड होत असतं. बाकीचे सर्व आहेत, तर ते रॉंग आन्सर्स आहेत. आता याच्यापैकी रॉंग आन्सरबद्दल पण आपण थोडी इन्फॉर्मेशन थोडी स्टडी करू. रेनिन. रेनिन हा जो आहे, तर हा किडनीच्या रिलेटेड हॉर्मोन आहे. त्यानंतर हिमोग्लोबिन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. हिमोग्लोबिन जो आहे, तर हिमोग्लोबिनला आपण काय म्हणतो, HB. तर तुम्हाला HBची नॉर्मल व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. तर ती 11 ते 13 ही नॉर्मल व्हॅल्यू आहे. हिमोग्लोबिन जर कमी झालं, तर त्या डिसीजला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो ॲनिमिया. ॲनिमियाचे व्हेरियस टाईप्स आहेत. तो तुमच्या डायट रिलेटेड असू शकतो, ब्लीडिंग रिलेटेड असू शकतं, आयर्न डिफिशियन्सी असेल, त्यानंतर व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असेल, व्हिटॅमिन B9 डिफिशियन्सी असेल, तर असे भरपूर सर्व ॲनिमियाचे पण टाईप्स आहेत. ओके. त्यानंतर आता हिमोग्लोबिन इम्पॉर्टंट आहे. हिमोग्लोबिन जे आहे, तर ते त्याच्यामध्ये 4 रिंग्स असतात. कोणत्या, तर ते आपल्या फेरसचा किंवा प्रोपायलिन 4 रिंग असतात. तर हे पण तुम्हाला माहिती असलं गरजेचं आहे. त्यानंतर हिमोग्लोबिनमध्ये 2 प्रकारच्या चेन्स असतात. एक असते अल्फा चेन आणि एक असते बीटा चेन. एवढ्या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत, तर ते हिमोग्लोबिनबद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. ओके. त्यानंतर कार्टिलेज याचं जे आन्सर आहे, तर ते कोण आहे, कॉन्ड्रिन हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर आता 14 नंबरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ इनव्हेजिव्ह प्रोसेस. ओके. आता इनव्हेजिव्ह प्रोसेस म्हणजे काय, सर्वात पहिले हे समजून घ्या, किंवा प्रोसिजर. आता आपण हॉस्पिटलमध्ये काम करतो. हॉस्पिटलमध्ये काम करताना पेशंट रिलेटेड आपण जे पण काही वर्क करतो, त्या सर्वाला आपण काय म्हणतो, प्रोसिजर असं त्याला आपण कंबाईनली म्हटलं जातं. आता याच्यामध्ये भरपूर टाईपच्या प्रोसिजर असतात. काही इनव्हेजिव्ह प्रोसिजर असतात, काही सिंपल प्रोसिजर असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये जाण्याची गरज नाही. ओके. इनव्हेजिव्ह प्रोसेस म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉडीचा सरफेस सोडून बॉडीच्या आतमध्ये तुम्हाला एंट्री करण्याची गरज आहे. दॅट इज द इनव्हेजिव्ह प्रोसिजर. आता खालीलपैकी बघा कोणती इनव्हेजिव्ह प्रोसिजर आहे. टेकिंग टेम्परेचर. ओके. आता टेम्परेचर जे आहे, तर तसं जर बघितलं, जर एकदम प्रॉपरली जर फंडामेंटली जर आपण जर बघितलं, तर टेकिंग टेम्परेचर आपण 2 टाईपमध्ये घेत असतो. एक असतं सरफेस बॉडी टेम्परेचर आणि एक असतं कोर बॉडी टेम्परेचर. तर कोर बॉडी टेम्परेचर जे आहे, तर त्यामध्ये जे रेक्टल टेम्परेचर आहे, तर रेक्टल टेम्परेचर हे ॲक्च्युअली इनव्हेजिव्ह प्रोसिजर आहे. बट ठीक आहे, तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड लेवलला एवढं डीपमध्ये विचारलं जात नाही. बट जर तुम्ही नॉट सेट लेवलला जर क्वेश्चन जर आला असा, तर त्यामध्ये टेकिंग टेम्परेचर हे पण राईट आन्सर असू शकतं. कारण की कोर बॉडी टेम्परेचर जर तुम्ही घेत असेल, तर कोर बॉडी टेम्परेचर ही इनव्हेजिव्ह प्रोसिजर असते. ओके. आणि आपल्या बॉडीमध्ये जर ॲक्युरेट टेम्परेचर जर लोकेशन जर कोणतं असेल, तर ते रेक्टल टेम्परेचरच आपण कन्सिडर करतो. बट मोस्टली जे आहे, तर हॉस्पिटलमध्ये रेक्टल टेम्परेचर आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये जास्त यूज करत नाही. मोस्टली जे आहे, तर ते ओरली आणि ॲक्झिलरीज. हॉस्पिटल लाईनमध्ये जर तुम्ही जर आले, तर मग तुम्हाला मोस्टली जे आहे, तर ते ॲक्झिलरी टेम्परेचरच बघायला भेटेल. ओरली टेम्परेचर सुद्धा जास्त घेत नाही, कारण की इन्फेक्शन इकडून ह्या पेशंटचं त्या पेशंटकडे जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यानंतर ओरली कधी-कधी ते थर्मामीटर पेशंट बाईट पण करत असतो. त्यापेक्षा सेफेस्ट मेथड ऑफ टेकिंग टेम्परेचर जर कोणती असेल, तर ती ॲक्झिलरी आहे आणि लवकरात लवकर ॲक्झिलरी टेम्परेचर तुम्ही सरफेस बॉडी टेम्परेचर प्रॉपरली घेऊ शकता. आणि जर एकदम ॲक्युरेट मेथड जर तुम्हाला विचारली, तर मग तुमचा आहे ना रेक्टल टेम्परेचर. हा पण तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो, की ॲक्युरेट मेथड ऑफ टेम्परेचर टेकिंग. ओके. टेम्परेचर टेकिंगसाठी ॲक्युरेट मेथड कोणती आहे, तर ती आहे तुमची आपली ॲक्युरेट मेथड जर विचारलं, तर रेक्टल टेम्परेचर येणार आणि जर मोस्ट कॉमन विचारलं, तर मग ॲक्झिलरी येणार. तर आता इनव्हेजिव्ह प्रोसिजर बघा, टेकिंग टेम्परेचर हे तर आपण इथं राईट आन्सर कन्सिडर नाही करत आहे, कारण की इथे बाकीचं एक आन्सर आहे जे आपलं इनव्हेजिव्ह आहे. ओके. तर ॲडमिनिस्टरिंग इंजेक्शन. ओके. ज्यावेळेस पेशंटला इंजेक्शन द्यायचं असेल, तर इंजेक्शन देणं ही इनव्हेजिव्ह प्रोसिजर आहे, कारण की ह्यामध्ये आपल्याला मसलपर्यंत असेल, टिश्यूपर्यंत असेल, सबक्युटेनियस आपली जी लेयर आहे तिच्यापर्यंत जावं लागतं. दॅट इज द इनव्हेजिव्ह प्रोसिजर. ओके. आता इंजेक्शनचे टाईप असतात.
व्हेरियस त्याचे रूट्स आहेत. तर नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोलमेंट करा. त्यामध्ये आपण सर्व सिलेबस कव्हर करतोय. टॉपिक बाय टॉपिक तुम्हाला सर्व या गोष्टी समजतील. ओके. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिंग द ओरल मेडिसिन. आता ओरल मेडिसिन जे आहे तर ही पण प्रॉपरली काही इन्व्हेसिव्ह प्रोसिजर नाही. याच्यामध्ये तुमचा ब्लड रिलेटेड कुठल्याच पद्धतीचा कॉन्टॅक्ट नाही. त्यानंतर टेकिंग ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर घेणं ही पण सुपरफिशियल प्रोसिजर आहे. ज्यामध्ये आपण जस्ट जो आपला आर्मचा जो कफ आहे तर तो बीपी कफ आपण फक्त आर्मवर लावणार. त्यानंतर आपण बीपी घेणार. ओके. तर याचा जे राईट आन्सर आहे इन्व्हेसिव्ह प्रोसिजर, तर त्यामध्ये येणार ॲडमिनिस्ट्रेटिंग इंजेक्शन. ओके. तुमच्या लेव्हलला ॲडमिनिस्ट्रेटिंग इंजेक्शन हेच तुम्हाला राईट आन्सर द्यायचं आहे. आणि चारहीपैकी ह्या चारही ऑप्शनमध्ये जर आपण जर बघितलं, प्रॉपरली रिफाईन जर केलं तर ॲडमिनिस्ट्रेटिंग इंजेक्शनच हे आपल्याला राईट आन्सर कन्सिडर करणं इथे गरजेचं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट टाइम शिकू बघा. द एरिया ऑफ स्क्वेअर. ओके. हा तुमचा जनरल ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन आहे. द एरिया ऑफ स्क्वेअर इज 64 सेंटीमीटर. ओके. तर त्याची स्क्वेअरची तुम्हाला लेंथ विचारली आहे तर ती किती असणार आहे? 8 सेंटीमीटर. कारण की 8चा स्क्वेअर किती आहे? 64 आहे. हा एकदम इझी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय जास्त डीप असं काही नाही. तर असे एखादा अर्धा क्वेश्चन जो आहे तर तो असा मॅथ रिलेटेड विचारला जाऊ शकतो. पर्सेंटेज काढण्यासाठी विचारतात. त्यानंतर एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला आपलं जे 2025 ची फर्स्ट शिफ्ट होती, तर त्या फर्स्ट शिफ्टमध्ये एक क्वेश्चन आपला रिलेशनच्या रिलेटेड पण विचारला होता. ओके. ब्लड रिलेशनच्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारला होता. तर त्याचा पण प्रॉपरली एक्सप्लेनेशन आपल्या टॉपिक फर्स्टमध्ये आपली जी PYQ सीरीज 1 आहे तर त्यामध्ये मी दिलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ पण बघू शकता. त्याच्या सर्वचे जे प्रिव्हियस इयरचे आपले जे सर्व आपली जी सीरीज चालू आहे तर त्या सीरीजच्या सर्वच्या लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो भेटून जातील. तर 16 नंबरचा MCQ बघू. 16 नंबरच्या MCQ पूर्वी काही इम्पॉर्टंट नोटीस आहे तुमच्यासाठी. तर आपली सर्वात पहिली आहे मेगा टेस्ट सीरीज. तर मित्रांनो मेगा टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला प्रिव्हियस 5 इयरच्या क्वेश्चन पेपर्स म्हणजे 5 क्वेश्चन पेपर्स त्यामध्ये भेटणार आहे मागच्या 3 वर्षाच्या. आणि प्लस तुम्हाला 15 नवीन डिझाइन केलेल्या क्वेश्चन पेपर्स अशा टोटल 20 मॉक टेस्ट आहेत. तर त्या आपल्या मेगा टेस्ट सीरीजच्या बॅचमधून मित्रांनो भेटणार आहे. फक्त याची ₹199 किंमत आहे. आणि लिमिटेड टाईमसाठी मित्रांनो हा जो मार्च महिना आहे तर मार्च महिन्यासाठीच ह्या ज्या दोन्ही प्राईज आहेत तर त्या ऑफरमध्ये चालू असणार आहेत. 1 एप्रिलपासून तुम्हाला ह्या दोन्ही पण प्राईज मित्रांनो जास्त बघायला भेटतील. ओके. तर आपल्या ज्या मेगा टेस्ट सीरीज आहे तर मेगा टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे बघा. यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस 5 ज्या आहेत तर ते क्वेश्चन पेपर बघायला भेटतील. त्यानंतर MH नर्सिंग CET बेस्ड क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. एक्झाम पॅटर्नच्या बेसवर तुम्हाला ह्याच्या टेस्ट आहेत तर त्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी भेटतील. मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्या तुम्हाला लगेच मित्रांनो त्याचं तुमचे मार्क्स पण समजतील. आणि एक मॉक टेस्ट आहे तर तुम्ही अनलिमिटेड टाईम ती मॉक टेस्ट मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. आपण मल्टिपल टाईम ॲक्सेस विद्यार्थ्यांना देत असतो. असं नाही की एक टेस्ट तुम्ही सोडवली, तुम्हाला 40 पैकी फॉर एक्झाम्पल 100 पैकी 40-50 मार्क पडले आणि मग तुम्ही ते स्किप करून गेले, असं काही नाही. तुम्ही परत एक क्वेश्चन स्टडी करा, परत एकदा सॉल्व्ह करण्यासाठी ट्राय करा. तुम्ही एक जी टेस्ट आहे तर ती 10 वेळेस जरी सोडवली, 15 वेळेस सोडवली, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अनलिमिटेड टाईम तुम्हाला ॲक्सेस पर्टिक्युलर टेस्टसाठी दिला जातो. त्यानंतर आपले जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आहेत. आता फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री कंटेंट तुमच्या जवळ आहे, बट नर्सिंग ॲप्टिट्यूडचं नाही. म्हणून आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या मित्रांनो सुरू केलेले आहेत क्लासेस. यामध्ये ₹1199 फीज होती. बट आपण सध्या मार्च महिन्यापुरती ही जी फीज आहे तर याच्यावरती तुम्हाला 75% ऑफर आहे. आणि सध्या फक्त 499 मध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूडची आपली जी बॅच आहे तर ते मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल. लिमिटेड टाईमसाठी आहे तर ही ऑफर मित्रांनो आपण दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड बॅचमध्ये सर्व जे लेक्चर्स आहेत तर ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघायला भेटतील. इथून मागे जे लेक्चर झाले ते पण सर्व त्याच्यामध्ये स्टोअर आहेत. तुम्ही त्या लेक्चरचा ॲक्सेस घेऊ शकता. आणि आपल्या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे मित्रांनो तर तुमच्या एक्झामपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. तुम्ही भरपूर अभ्यास आपल्या बॅचमधून करू शकता. तर इथे आपल्या WhatsApp ग्रुपची जी लिंक आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा. आणि मला या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. या दोन्ही बॅचमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तर ती दिली जाईल. त्यानंतर नेक्स्ट टाइम सुरू बघू आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ साइन ऑफ डिहायड्रेशन. आता सर्वात पहिले डिहायड्रेशन ही जी टर्म आहे सायंटिफिकल टर्म तर ही सर्वात पहिले मित्रांनो समजून घ्यायची की डिहायड्रेशन म्हणजे काय असतं. ओके. डिहायड्रेशन. आता हायड्रेशन म्हणजे काय, बॉडीमध्ये वॉटर असणे. आणि डी म्हणजे काय, ऑपोजिट, बॉडीमधलं वॉटर कमी होणे, दॅट इज द डिहायड्रेशन. ओके. आता डिहायड्रेशन झाल्यानंतर खालीलपैकी कोणतं साईन तुम्हाला बघायला भेटतं तर हे तुम्हाला विचारलंय. ओके. आता डिहायड्रेशन म्हणजे काय की शरीरातलं पाणी बाहेर जाणे त्याला आपण, आणि डिहायड्रेशनची सिव्हिअर जी केस आहे त्याला आपण काय म्हणतो, हीट स्ट्रोक असं पण आपण त्याला म्हणतो. तुम्ही पण भरपूर वेळेस ऐकलं असेल की चला आपल्याला जास्त उन्हाळ्यामध्ये पाणी पिलं पाहिजे कारण की डिहायड्रेशनपासून वाचायचं आहे, डिहायड्रेशन होऊन द्यायचं नाही. तर डिहायड्रेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त ओरली वॉटर कन्झ्युम केलं पाहिजे. तर आता इथे पहिलं ऑप्शन बघा, पॉलियुरिया. पॉलियुरिया हे साईन नाही, हे डिहायड्रेशनचं कॉज आहे. कारण की जर जास्त पॉलियुरिया जर झालं तर पॉलियुरिया म्हणजे काय की जास्त युरिन पास आउट होणे. जास्त युरिन पास आउट झालं अल्टिमेटली बॉडीमधलं वॉटरचं लेवल कमी झालं, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. बट इथे तुम्हाला कॉज नाही विचारलाय, साईन विचारलंय. ओके. कॉज आणि साईन मधला डिफरन्स समजून घ्या. कॉज म्हणजे पर्टिक्युलर डिसीज होण्यामागचे कारण,
आणि साईन म्हणजे तो डिसीज झाल्यामुळे होणारे आपल्या बॉडीवर येणारे साईन अँड सिम्पटम्स, त्याला आपण म्हणतो साईन अँड सिम्पटम्स. ओके. तर तुम्हाला याचं साईन विचारलंय की डिहायड्रेशन झाल्यानंतर बॉडीमध्ये काय परिणाम होतील. तर इन्क्रीज ॲपेटाईट, भूक वाढेल, भूक वाढीचा आणि डिहायड्रेशनचा इथे काही संबंध नाही. त्यानंतर इन्क्रीज युरायनरी फ्रिक्वेन्सी वाढणे, त्यालाच आपण काय म्हणतो पॉलियुरिया. तर हे तिन्ही पण ऑप्शन स्ट्रॉंग आहेत. डिक्रीज स्किन टर्गर, आपली जी स्किन टर्गर आहे तर ती डिक्रीज होणार, हे आपलं डिहायड्रेशनचं साईन आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता डिक्रीज स्किन टर्गर एकदम मराठीमध्ये तुम्ही बघितलं असेल, कोणी जर उन्हातून जर आलं तर त्याची जो चेहरा आहे तर तो एकदम असा सुकल्यासारखा वाटतो. एकदम सोप्या भाषेत डिक्रीज स्किन टर्गर, सध्या लेवल पुरतं सध्या तुम्ही एवढंच ध्यानात ठेवा की स्किन टर्गर डिक्रीज होणे म्हणजे चेहरा सुकून जाणे, एवढं फक्त ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, ॲज पर नॅशनल युथ पॉलिसी द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिफाईन द अडोलसंट. ओके. आता तुम्हाला इथे विचारलं आहे की नॅशनल युथ पॉलिसीच्या अकॉर्डिंगली अडोलसंट तुम्हाला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपल्या ज्या लाईफच्या ज्या स्टेजेस आहेत तर ते व्हेरियस स्टेजेस असतात. त्यामध्ये सर्वात पहिली स्टेज आहे तर ते असते झायगोट. ओके. झायगोट म्हणजे काय की आपण ज्यावेळेस आपल्या मदरच्या ऊममध्ये असतो तर सर्वात पहिले येतं झायगोट नंतर आपलं जे बनतं फिटस. ओके. सर्वात पहिले बनतो एम्ब्रिओ. झायगोटच्या पहिली पण जी स्टेज असते ती असते एम्ब्रिओ. आता एम्ब्रिओ कधी बनतो तर फर्टिलायझेशन पासून तर पुढच्या 2 वीकपर्यंत एम्ब्रिओ हे आहे तर ती स्टेज असते. त्यानंतर एम्ब्रिओ नंतर जी स्टेज आहे तर त्याला आपण म्हणतो झायगोट. आता झायगोटची स्टेज कधीपर्यंत असते तर झायगोटची स्टेज असते मित्रांनो आपल्या 2 वीकपासून तर 8 वीकपर्यंत झायगोट असतं आणि 8 वीकपासून तर 9व्या महिन्यापर्यंत जी स्टेज आहे तर तिला आपण काय म्हणतो मित्रांनो, फिटल स्टेज असं म्हणतो. आता फिटल स्टेज नंतर जी असते न्यूबॉर्न स्टेज. आता न्यूबॉर्न जी स्टेज आहे तर जन्म झाल्यापासून तर 1 महिन्यापर्यंतची जी स्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूबॉर्न. आता न्यूबॉर्नचे परत 2 टाईप पडतात, एक येतं अर्ली न्यूनेट आणि एक येतं लेट न्यूनेट. तर आता न्यूनेट म्हणजे काय, नवजात शिशु आपण त्याला कशाला म्हणतो की जन्मापासून तर 1 महिन्यापर्यंत त्याला आपण न्यूबॉर्न किंवा न्यूनेट असं पण म्हणतो. त्याच्यापैकी जे अर्ली न्यूनेट जे आहे, ओके, अर्ली न्यूनेट म्हणजे पहिल्या आठवड्यापर्यंत, जन्मापासून तर 7 दिवसापर्यंत जे येतं त्याला आपण म्हणतो अर्ली न्यूनेट आणि 7 दिवसापासून तर 30व्या दिवसापर्यंत जे येतं त्याला आपण म्हणतो लेट न्यूनेट. ओके. आता एम्ब्रिओ झालं, झायगोट झालं, त्यानंतर फिटस लाईफ झाली, त्यानंतर आपण न्यूनेट बघितलं, त्यानंतर येतं इन्फंट. आता इन्फंट म्हणजे काय तर 1 महिन्यापासून जर 1 वर्षापर्यंतचा जो मुलगा आहे किंवा जी मुलगी आहे त्याला आपण काय म्हणतो इन्फंट असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे 1 वर्षापर्यंतचं बाळ त्याला आपण काय म्हणतो इन्फंट. हा तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात मित्रांनो, हे तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचे. आता इन्फंट झालं, इन्फंट नंतर येतं टॉडलर. आता टॉडलर 1 वर्षापासून तर 3 वर्षाचा जो मुलगा आहे त्याला आपण काय म्हणतो किंवा मुलगी असेल किंवा जे बाळ असेल त्याला आपण काय म्हणतो टॉडलर असं म्हणतो. आता 3 वर्षापासून तर 6 वर्षापर्यंत जे आहे तर ते येतं प्री स्कूलर. त्यानंतर 6 वर्षापासून तर 11व्या वर्षापर्यंत जे येतं त्याला आपण काय म्हणतो स्कूलर आणि 11व्या वर्षापासून तर 19व्या वर्षापर्यंत जे येतात त्याला आपण काय म्हणतो अडोलसंट. ओके. किंवा याला अर्ली अडल्ट पिरियड असं पण म्हणतात. आणि 19व्या वर्षानंतर आपली पुढली जी लाईफ असते त्याला आपण काय म्हणतो अडल्ट म्हणतो 60 इयरपर्यंत. आणि 60 इयरपासून मग पुढे आपली जे ओल्ड एज आहे तर ते सुरू होते. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आता लाईफच्या ह्याच्या स्टेजेस आहेत तर ते समजले असतील. व्हिडिओ परत एकदा रिवाइंड करा आणि मी आता हे सर्व सांगितले तर ते लिहून घ्या. तर तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये विचारलंय अडोलसंट. मागच्या वर्षी अडोलसंट विचारलं होतं. मे बी ह्या वर्षी तुम्हाला इन्फंट विचारतील. त्यानंतर तुम्हाला टॉडलर म्हणजे काय विचारतील. तर टॉडलर ही टर्म आहे तर याच्यावरती मेनली एमसीक्यू फॉर्म होतात. तर टॉडलर म्हणजे काय 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंतचा जो बेबी आहे त्याला आपण काय म्हणतो टॉडलर असं म्हणतो. इथे तुम्हाला अडोलसंट विचारलंय तर अडोलसंटमध्ये 11 ते 19 वर्ष जे आहे तर ते ॲज पर द नॅशनल युथ पॉलिसी 11 ते 19 वर्ष हे प्रॉपरली अडोलसंटचं एज दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, आर्थरायटिस इज अ डिसीज ऑफ. आर्थरायटिस हा कशाचा डिसीज आहे तर ही एक क्लिनिकल टर्म आहे. ओके. आर्थरायटिस. तर आर्थरायटिस जी टर्म आहे तर ते आपण कशासाठी वापरतो तर ते आपण जॉईंटसाठी वापरत असतो. ओके. आता स्किनच्या रिलेटेड जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो डर्मॅटॉलॉजी म्हणतो किंवा डर्माटायटिस इज द डिसीज ऑफ किंवा ITI जिथं पण येतो, ITIचा अर्थच असतो इन्फ्लामेशन. तर स्किनच्या इन्फ्लामेशनला आपण काय म्हणणार डर्माटायटिस, जे आपल्या डर्मॅटॉलॉजीच्या अंडर येणार. त्यानंतर किडनी जे आहे तर किडनीचं जे इन्फ्लामेशन आहे तर त्याच्या ज्या टर्म्स आहेत तर त्या वेगळ्या असतात. त्यानंतर लिव्हरला आपण काय म्हणतो हेपॅटायटिस असं म्हणतो. ओके. हेपॅटायटिसचे भरपूर इन्फेक्शियस कारणं असतात, व्हायरल कारणं असतात तर ते तुम्हाला नर्सिंगमध्ये आल्यावर समजतील. प्रॉपर डिसीज कंडिशन इथं तुम्हाला मिनिंग विचारला आहे आर्थरायटिसचा तर जॉईंट. ओके. त्यानंतर आता 19 नंबरचा क्वेश्चन बघा, टू मेंटेन द एंडोमेट्रियल लाइनिंग. ओके. आपलं जे युटेरस आहे तर युटेरसमध्ये जी एंडोमेट्रियम लाइनिंग आहे तर ती एंडोमेट्रियल लाइनिंग कोणता हार्मोन मेंटेन करतो तर हे तुम्हाला विचारलं आहे. तर आपलं जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे तर त्याचा हा पार्ट आहे. आपण आपलं जे नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर त्यामध्ये 10 नंबरचा चॅप्टर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम घेतलेला आहे. तर त्यामध्ये हा पूर्ण इन डिटेल स्टडी आपण या टॉपिकचा केलेला आहे. ओके. तर FSH म्हणजे काय फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा जो हार्मोन आहे तर हार्मोनला कोण स्टिम्युलेट करतं तर आपलं जो GnRH आहे हायपोथॅलॅमसकडून येणारा
तर तो FSHला म्हणजे अँटेरियर पिट्युटरीला स्टिम्युलेट करतो, तिथून सिक्रेट होतं FSH नंतर तुमच्या ओव्हरीजवर ॲक्ट करतं आणि त्याच्यामधून मग नॉट अ ल्युटिनायझिंग हार्मोन, तर FSH ज्यावेळेस ॲक्ट करणार त्याच्यामधून मग इस्ट्रोजन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन आहे, तर हे 2 हार्मोन तिथून सिक्रेट होत असतात. त्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन तुम्हाला समजले. ल्युटिनायझिंग हार्मोनचं फंक्शन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ल्युटिनायझिंग हार्मोनचं फंक्शन काय? तर ओव्ह्युलेशनच्या टायमाला ल्युटिनायझिंग हार्मोनचं फंक्शन असतं. ओव्ह्युलेशन कोणत्या दिवशी होतं? तर ते होत असतं 14व्या दिवशी. त्यानंतर इस्ट्रोजनचं काम काय असतं? इस्ट्रोजनचं काम नाहीये, एंडोमेट्रियल लायनिंग जे मेंटेन ठेवतं, तर ते काम कोणाचं आहे? प्रोजेस्टेरॉनचं काम असतं. तर इस्ट्रोजनचं काम काय असतं? तर जे फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते डेव्हलप करण्याचं काम कोणाचं आहे? इस्ट्रोजनचं आहे. त्यानंतर आता लास्ट क्वेश्चन बघा. टू कॅल्क्युलेट द 10% ऑफ 80. 80 चे 10% किती येणार? 8. ओके. कारण की 8, 10, 80 फक्त तुम्हाला इथे मल्टिप्लाय करायचं आहे किंवा हा एकदम ईझी क्वेश्चन आहे. हा एकदम 5वी-6वीचे विद्यार्थी पण सॉल्व्ह करतील इतका हा सोपा क्वेश्चन आहे. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचे जे 10 MCQ आहेत तर ते समजले असतील, प्रॉपर अंडरस्टँड झाले असतील. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भरपूर विद्यार्थी बघतायत व्हिडिओज, पण कमेंट कोणाचेच येत नाही. मोजके 2-3 विद्यार्थी आहेत तेच फक्त कमेंट करतात. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं व्हिडिओ कसा वाटला. आणि आता जे आपण आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड आपलं 2025चं नर्सिंग ॲप्टिट्यूड सगळं क्लिअर झालेलं आहे. नेक्स्ट जे असणार आहे तर त्यामध्ये आपण बायोलॉजी किंवा इंग्लिश, केमिस्ट्री, फिजिक्स बाकीचे जे विषय आहेत तर ते मित्रांनो घेऊ. त्यासाठी तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या टेस्ट सीरीज आणि मेगा टेस्ट सीरीजमध्ये आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमध्ये, दोन्ही पण बॅचमध्ये लवकरात लवकर एनरोलमेंट करून घ्यायची आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. थँक यू फ्रेंड्स. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की विदाऊट सबस्क्रिप्शन तुम्हाला कुठल्याच पद्धतीची नोटिफिकेशन येणार नाही. ओके.